उपस्थित असणारे श्रोते, तुमच्या चरणी सुद्धा विनम्र भावानं या ठिकाणी अभिवादन करतो. सज्जनहो, या श्लोकाची भूमिका अतिशय स्वच्छ आहे, सूर्यप्रकाशासारखी पवित्र आहे. पण या श्लोकाच्या भूमिकेला स्पर्श करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं आहे. आणि तो परिहार द्यायचा असा की आपल्या सर्वांना हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आज देहरूपाने आपल्यामध्ये नसणारे, परंतु उत्तमची उरी कीर्ती मागे या प्रमाणाप्रमाणे आज कीर्तीच्या रूपाने आपल्यामध्ये शिल्लक असणारे या कान्हे परिवाराचं तीर्थस्वरूप, तीर्थस्थान आदरणीय कैलासवासी ज्ञानेश्वरजी कान्हे यांना आपल्यातून देह रूपाने जाऊन आज 10 दिवस पूर्णत्वास जात आहेत. आणि याला अनुसरून आपलं सनातन हिंदू वैदिक धर्मशास्त्र जे आहे त्या धर्मशास्त्राप्रमाणे त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. दुःखांकित त्यांचा समस्त कान्हे परिवार आणि समस्त ग्रामस्थ पालखेडकर मंडळी, त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. म्हणून आज आपण सर्वांनी श्री पारेश्वर भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे की आमच्या नानांना जाऊन आज 10 दिवस पूर्णत्वास जात आहेत आणि आज पृथ्वी लोकापासून तर पितृलोकापर्यंतची ते यात्रा आज करणार आहेत. त्यानिमित्त आमच्या नानांच्या मोक्षाच्या वाटा ज्या पद्धतीनं कर्म धर्म त्यांचा असेल त्या पद्धतीनं त्यांना मोक्षाच्या वाटा भगवंतांना त्या ठिकाणी खुल्या कराव्यात. आधी करून सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांना धन्यवाद. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे असं दास माऊलींचा या युट्यूब चॅनलचे सर्व आमचे हरिभक्त परायण आदरणीय काय नाव आहे अरुणजी महाराज यांची विशेष प्रकारची उपस्थिती. आधी करून अतिशय जुन्या काळातील काही वृद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्वजण सर्वांच्या चरणी विनम्र भावाने पुन्हा एकदा मनपूर्वक अभिवादन करतो आणि चिंतन सेवेकडे वळतो. आज मला प्रवचन करणं सोपं आहे, तुम्हाला प्रवचन ऐकणं सोपं आहे, पण आपल्या कुटुंबामधून बाप गेल्यानंतर जगावं कसं ही नेमकी आज त्यांच्या चिरंजीवांसाठी भासणारी कमतरता आहे. ही कमतरता कधीही न भरून निघणारी आहे. जुनी मंडळी असं सांगतात की घरात बाप फक्त पाहिजे, त्याने काही काम करावं अथवा न करावं, पण त्याची चप्पल जर आपल्या द्वारामध्ये असेल तर आपल्या घराला शोभा. पण शेवटी नियतीचा सुद्धा नाविलास त्या ठिकाणी आहे. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वगैरे वगैरे जेवढं काही साहित्य आहे ते साहित्य आपण जर अभ्यासलं तर ते साहित्य आपल्याला फक्त एवढंच सांगतं की ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू होणारच. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. मग सज्जन हो, चिंतनाला स्पर्श करत असताना आपल्या सर्वांच्या समोर शंका उपस्थित होईल, शंका निर्माण होईल. महाराज, एक दिवस जन्म घ्यायचा आहे, जन्म घेतल्यानंतर तरुणपण आहे, त्याच्यानंतर वृद्ध अवस्था आहे, अनेक प्रकारच्या अवस्था आपल्या शरीरामध्ये येत असतात. मग जन्म झाल्यानंतर एक ना एक दिवस आपल्याला मरायचं आहे, मग जन्म कशासाठी घ्यायचा? अरुंधव, जन्म घेतल्यानंतर एक ना एक दिवस आपल्याला मरायचं आहे, कधी ना कधी. मग जन्म कशासाठी हो? काही प्रयोजन असेल, यादसाठी देवा. वा, याचं शास्त्रीय पद्धतीने आपण जर उत्तर अभ्यासलं तर श्रीमद भगवद्गीतेचा आपल्याला आश्रय घ्यावा लागेल. कारण श्रीमद भगवद्गीता आपल्याला असं सांगत असते की भगवंत असतात, ते भगवंत हे अवतार घेत असतात, संत हे येत असतात आणि तुम्हा आम्हाला यावंच लागतं. आता 3ही वाक्यांसमोर आपण प्रश्नार्थी चिन्ह लावा आणि 3ही वाक्यांचे प्रश्न करा. भगवंत कशासाठी येत असतात?
श्रीमद भगवद्गीता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. धर्माच्या रक्षणासाठी भगवंत येत असतात. ज्यावेळी साधूवरती संतावरती संकट येईल त्यावेळी ते संकट दूर करून धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंत येत असतात. महाराज, आम्ही आळंदीला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळी शिक्षण घेत होतो त्यावेळी आमचे पाठ त्या ठिकाणी चालायचे आणि पाठ चालल्यानंतर हा श्लोक मी त्या ठिकाणी म्हटलो आणि या श्लोकावरती निरूपण केलं. त्यावेळी आमचे गुरुवर्य बाबांनी मला प्रश्न केला. बाबा म्हटले, या ठिकाणी भगवंतांनी शब्द वापरलेला आहे की धर्म संस्थापनार्थाय. संस्थापना कशाची हो? ज्याची स्थापना आहे. पण धर्मा संदर्भानं भगवंतानं गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की धर्म संस्थापनार्थाय. भगवंत असं या ठिकाणी म्हटलेले नाहीयेत की धर्म स्थापनार्थाय. संस्थापनार्थाय म्हणजे धर्मावरती आलेलं संकट दूर करणे आणि पूर्वरच जसा धर्म होता तसा त्या धर्माची संस्थापना करणे, ज्याची स्थापना होत नाही. आणि हिंदू वैदिक सनातन धर्म एकमेव धर्म असा आहे की ज्या धर्माला आदिही नाही आणि अंतही नाही. भगवंत हे तत्व नव्हतं तेव्हापासून हा सनातन धर्म आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतायत की धर्म संस्थापनार्थाय. धर्माच्या संस्थापनेसाठी भगवंत त्या ठिकाणी येत असतो. पुढचा प्रश्न आहे, संत येत असतात. आता संत कशासाठी येत असतात हो? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे किंवा बुडत हे जन न देखवे डोळा. खाली असणारी माणसं जेव्हा अजून खाली जातात तेव्हा वरचे संत खाली येतात आणि खाली गेलेल्यांना वर आणतात. संतांचं कार्य हे तुमच्या आमच्यासाठी असतं. आणि आपला महत्वाचा प्रश्न आहे की तुमच्यासारख्या आमच्यासारख्यांना का यावं लागतं? तर याचं प्रमाण आपल्याला तुकोपनिषद अर्थात पंचमवेद गाथा देतो की भोग नेते फळ संचिताचे. किंबहुना दुसरा प्रमाण असा आहे की केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. आपण केलेलं कर्म हे भोगून फेडण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो, यावंच लागतं. म्हणून दैनंदिन आयुष्य जगत असताना विचार करून जगत जा. कुणाची निंदा करत असताना, कुणाच्या टवाळक्या करत असताना, कुणाचं वाईट करत असताना, कुणाचा विश्वासघात करत असताना, कुणाला धोका देत असताना विचार करत जा. कारण तुम्ही केलेलं कर्म ज्यावेळी वसुलीला येतं ना त्यावेळी कुणाचाच वशिला चालत नाही. तुम्ही जे करता ते तुम्हाला एक ना एक दिवस भरावंच लागणार आहे महाराज. हे कर्माची गती आहे. किती कर्म आहे, किती महत्वाचं आहे कर्म. अहो तुमचं आमचं सोडा, आपल्याला कर्म चुकणार नाही यात काय विशेष आहे. हे ब्रह्मांड ज्या जगन्यंत्या भगवान परमात्म्यानं निर्माण केलेलं आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्या भगवंताची स्तुती करतात. वेदासी काही पुसू नका बाही, शेष शिनला झाल्या सहस्त्र जिव्हा, देव काहो विटेवरी उभा. असा असणारा भगवान परमात्मा फक्त वेदशास्त्रांना कळलाय, संतांना कळलाय, अजून सुद्धा कुणालाच कळलेला नाही. 2 घटक सोडता. काय वेदाने वर्णन करावं भगवंताचं, काय महापुराणाने वर्णन करावं भगवंताचं. अहमेवा समेवाग्रे ज्ञान्यदयत सदसत्परम पश्चादहम यदेतश्च यो वशिष्येत सोस्म्यहम ऋतरथे यत् प्रतियेत न प्रतियेत चात्मनि तद विद्या आत्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महांति भूतानि भूतेषु च वचेष्वनु तथा तेषु न तेष्वहम. जन्माद्यस्य दितोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तो कुहकं सत्यं परं धीमहि. 4 वेद 6 शास्त्र 8 पुराण आपल्याला हेच सांगतायत की या विश्वामध्ये मिथ्य असणाऱ्या जगामध्ये सत्य जर काही असेल तर सत्यम परम धीमहि, सत्य अधिष्ठात तो परम पुरुष असणारा भगवान परमात्मा आहे.
आणि त्या भगवान परमात्म्यानं त्रेतायुगामध्ये राम अवतार घेतला. महाराज, राम अवतार घेतल्यानंतर जगाच्या मालकाला सुद्धा कर्मामुळे उद्या राज्याभिषेक होणार होता, उद्या राजगादी मिळणार होती, पण क्षणामध्ये सर्व काही बदललं आणि जग ज्याच्या ताब्यात आहे, हे ब्रह्मांड ज्या भगवान परमात्म्यानं निर्माण केलेलं आहे, त्या भगवान परमात्म्याला राजगादी, राजमुकुट, राजयोग सोडून त्या ठिकाणी वल्कल परिधान करून विना चप्पल वनामध्ये काटा कुपट्यामध्ये त्या ठिकाणी विना चप्पल फिरावं लागलं. महाराज, कर्म सांगतोय मी तुम्हाला, कर्म. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्माची गती आहे. भगवंताला त्या ठिकाणी वनवास घडला आणि भगवंताचा जो बाप आहे, जगाच्या बापाचा जो बाप आहे, त्यांना सुद्धा कुठं कर्म चुकलं हो बाबा. दशरथ राजा आहेत, प्रभू श्री रामचंद्रांसारखे पुत्र आहेत, पण शेवटी मरत असताना प्रत्येक बापाची प्रामाणिकपणे सांगा इच्छा काय हो, मला माझ्या मुलाने माझी सेवा करावी, मरताना माझ्या मुलाने मला मांडीवरती घ्यावं, माझ्या प्रेताला माझ्या मुलाची मांडी मिळावी, माझा सर्व क्रियाकर्म माझ्या मुलानं करावी, ही प्रत्येक बापाची इच्छा आहे. पण प्रत्येक बाप या कान्हे परिवारासारखे भाग्यवान नसतात. दशरथ राजाला त्या ठिकाणी आपल्या परमपुरुष असणारा पुत्र आहेत, पण शेवटी अंतकाळाला प्रभू श्री रामचंद्र जवळ नाहीये. कशामुळे हो? काय कारण असेल यामागे? बोला. श्रावण बाळ. महाराज, आम्ही गावोगाव फिरत असताना तिकडे कर्नाटक धोंडोपंत दादांच्या फडावरती कथा कीर्तनाचा योग येत असतो. संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काही ठिकाणी विद्वान मंडळींशी आमची गाठ पडते. एका ठिकाणी प्रवचनात कीर्तनात मी असंच म्हटलं की दशरथ राजे जे आहेत त्यांना त्यांच्या पूर्वकर्माने प्रभू श्री रामचंद्रांचा वियोग घडला. म्हटलं पण का घडला? त्यांनी मला प्रश्न केला. म्हटलं यामागे कथा अशी आहे की पूर्व काळामध्ये दशरथ राजे जे आहेत ते शिकारीसाठी गेले. शिकारीसाठी गेल्यानंतर ते प्राणी बघू लागले, पण प्राणी त्यांना सापडला नाही. त्यांनी मंत्र उच्चारण करून बाण त्या ठिकाणी सोडला आणि तो बाण जो आहे तो बाण आपल्या माता पित्याची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाला त्या ठिकाणी जाऊन लागला. आणि श्रावण बाळाला जाऊन लागल्यानंतर श्रावण बाळाच्या बालहत्येचं दोष त्या ठिकाणी दशरथ राजाच्या माथ्यावरती त्या ठिकाणी पडलं. आणि तिकडं श्रावण बाळाचे माईबापांनी दशरथ राजाला शाप दिला की तुमच्या अंतसमयी सुद्धा तुमच्या जवळ तुमचा मुलगा असणार नाही. ऐकलेली कथा आहे आपण. पण आम्ही आळंदीला शिकत असताना संस्थेमध्ये गुरुवर्यांनी आम्हाला शिकवलंय, आम्ही वैयक्तिक अभ्यासलंय, संशोधन केलंय मी या मुद्द्यावरती विशेषत्वानं, की स्कंद नावाचं रामायण उघडलं आणि त्या स्कंद नावाच्या रामायणामध्ये असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे की दशरथ राजाला जर बालहत्येचा दोष लागला तर त्या बालहत्येच्या दोषाचं प्रायश्चित्त सुद्धा दशरथ राजांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे. कशा पद्धतीने ऐका. ज्यावेळी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 4 भावंडांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर 4ही सुना दशरथ राजाच्या घरी अयोध्येमध्ये आल्या. आणि अयोध्यामध्ये आल्यानंतर ज्यावेळी प्रथम दिवशी 4 पुत्र आणि 4 सुना भोजनासाठी बसल्या आणि भोजनासाठी बसल्यानंतर जानकी जी आहे, जानकी माता ज्या आहेत त्या भोजन करत नव्हत्या. आता घरामध्ये सासऱ्याचं काम असतं, कुटुंब प्रमुखाचं काम असतं की प्रत्येकाची जबाबदारी सांभाळावी. सगळे भोजन करतायत पण माता जानकी भोजन करत नाहीये. त्यावेळी दशरथ राजानं बघितलं आणि जानकी मातेला विचारलं की का भोजन करत नाहीये. त्यावेळी जानकी मातेनं दशरथ राजाला सांगितलं की म्हटले पिताश्री, अहो जनकासारख्या ऐश्वर्य संपन्न राजाची कन्या आहे मी, जानकी आहे मी, भगवंताच्या मूळ माया विग्रही तत्वानं नटलेली प्रकृती आहे मी. तुमच्या घरामध्ये बालहत्येचा दोष आहे, तुमच्या घरात बालहत्येचा दोष असल्यानंतर मी या घराचं अन्न ग्रहण करू शकणार नाही.
मग त्या ठिकाणी दशरथ राजे म्हटले बालहत्येचा दोष. त्यावेळी जानकी मातेनं त्या ठिकाणी दशरथ राजाला सांगितलंय की तुमच्या हातून एका कुमाराच्या अर्थात श्रावण बाळाची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे, म्हणजे तुम्हाला बालहत्येचं पातक त्या ठिकाणी लागलेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या बालहत्येच्या पातकाचं प्रायश्चित्त करत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरातलं अन्न ग्रहण करणार नाही. दशरथ राजांना त्या ठिकाणी प्रश्न पडला आणि दशरथ राजांनी आपल्या अयोध्येमध्ये दरबारामध्ये असणारे भूदेव जे आहेत, ब्राह्मण देव जे आहेत, त्या ब्राह्मण देव सगळे ब्राह्मण देव वेदशास्त्र संपन्न, एक वेदी, चार वेदी, दोन वेदी, तीन वेदी, सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी बोलवले आणि ब्राह्मणांची महासभा त्या ठिकाणी घेतली. महासभा घेतल्यानंतर सगळ्या ब्राह्मणांना दशरथ राजांना त्या ठिकाणी विचारलं, सांगा म्हटले बाल हत्येच्या पापाचं काही प्रायश्चित्त आहे का? त्यावेळी सर्वांनी बघितलं पण काही सापडेना. पण विद्वान ब्राह्मणाने परत ती पुनरावृत्ती केली आणि एक मार्ग त्यांना त्या ठिकाणी सापडलं. म्हटली याचं प्रायश्चित्त फक्त एकच आहे, असा तुम्ही ब्राह्मण जीव घाला, एक ब्राह्मण जीव घाला म्हटले. दशरथ राजे म्हटले यात काय अवघड आहे, आपली सभाच ब्राह्मणानं भरलेली, लगेच पंक्ती बसवा म्हटले. पण पुरोहितजी म्हटले थांबा, हे इतकं सोपं नाही म्हटले, काय करावं लागेल? ब्राह्मण जीव घाला, पण त्या ब्राह्मणाला अट सांगितलेली आहे की असा ब्राह्मण जीव घाला की ज्याने कुठल्याही प्रकारचं कुणाच्या इथं गेल्यानंतर भोजन केलेलं नसावं. आता ब्रह्मभोग आपल्याकडे सध्या तर पद्धती कमी आहेत, पण तिकडे आळंदी, ऋषिकेश इकडं फार ही परंपरा चालते. बरं, आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ब्रह्मदेवता कुठल्याही कार्यासाठी आपल्या इथं आले, भोजन न करणे त्यांचा नियम असतो. पण भोजन न करता सुद्धा ब्राह्मण देव आपला शिधा घेऊन जातात. शिधा न नेणारे ब्राह्मण देव बघितलेत का? ब्राह्मण देव शिधा त्या ठिकाणी घेऊन जातात. शिधा कुणाच्या इथून काहीच न नेलेले आणि कुणाकडून काहीच न घेतलेले ब्राह्मण तुम्ही बघा. असा ब्राह्मण शोधायचा कठीण आहे. कोण आहे असा ब्राह्मण? त्यावेळी एका पुरोहितानं सांगितलं की म्हटले दशरथजी असा एक ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे रावण. आता रावण हा ब्राह्मण आहे, नंतर तो राक्षस झाला, हा त्याच्या कर्माचा भाग वेगळा आहे, सोडून द्या. मग रावणाला त्या ठिकाणी आणलं आणि रावणाला बोलावल्यानंतर रावणानं भोजन केलं आणि बालहत्येचा दोष त्या ठिकाणी मिटला. श्रावण बाळाच्या कर्माचं, श्रावण बाळाच्या बालहत्येचा दोष या ठिकाणी दशरथ राजाचा मिटला. आपला प्रश्न असा आहे की दशरथ राजाच्या अंतकाळी समयाला त्यांचे सुपुत्र भगवान प्रभू श्री रामचंद्र किंबहुना दुसरे तीनही भावंड जवळ का नव्हते? ऐका, स्कंद पुराणामध्येच याची कथा आलेली आहे. ज्यावेळी दशरथ राजे तरुण अवस्थेमध्ये होते, तरुण अवस्थेमध्ये गेल्यानंतर माणसाला तरुण अवस्थेत बोर होत असतं, म्हाताऱ्या माणसांना बोर होत नसतं. तरुण झाल्यानंतर कुठेतरी फिरावं वाटतं माणसाला. दशरथ राजांचं सुद्धा फिरण्यासाठी त्या ठिकाणी मन झाला आणि दशरथ राजे फिरायला गेले. पण कुठं? स्वर्गात, जिवंतपणी. आपण मेल्यानंतर जातो की नाही हा प्रश्न आहे आपल्या समोर. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर दशरथ राजे स्वर्गाची भ्रमंती त्या ठिकाणी करू लागले. आणि भ्रमंती करत असताना स्वर्गामध्ये एक महर्षी, संत पुरुष त्या ठिकाणी डोळे बांधून तपश्चर्या करत होते. आणि तपश्चर्या करत असताना दशरथ राजांना त्या ठिकाणी बघितलं. आता एखादे संत महात्मे तपश्चर्या करत असतील, काही नामसाधना करत असतील, संकीर्तन करत असतील, आणि जर त्याच्यावरती सामान्य माणसाची दृष्टी पडली तर तुमची आमच्याकडे बघण्याची दृष्टी कशी असते? आता ते पण मीच सांगावं का? तुम्हाला वाटतंय महाराजांचा कोणता मंत्र असेल, यामागे काय सिद्धी असेल, काय अन्वय असेल, काय वगैरे वगैरे. दशरथ राजानं डोळे बांधून बघितलं. महाराज डोळे बांधून तपश्चर्या करत असणाऱ्या साधूला त्या ठिकाणी बघितलं. दशरथ राजांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की यांनी नेमकी डोळे काच बांधलेले असावे. त्यांची तपश्चर्या चाललेली. दशरथ राजाला मनोदय त्या ठिकाणी सांभाळता आला नाही. शेवटी दशरथ राजांनी ते तपश्चर्यामध्ये मग्न असणाऱ्या संत पुरुषांना, साधूंना त्या ठिकाणी स्पर्श केला. आणि स्पर्श केल्यानंतर हलवलं. कोण आहे तुम्ही, काय करताय?
साधू पुरुषाची खूप दिवसाची तपश्चर्या चालू होती, ध्यान त्या ठिकाणी तपस्या भ्रमिष्ठ झाली, भ्रम झाला महाराज त्यांना. आणि साधू त्या ठिकाणी क्रोध आला, साधून शाप दिला की ज्याने माझी समाधी भग्न केलेली आहे त्याचं लगेच पतन होईल म्हटले, लगेच तो खाली पडेल आणि मृत्यू तो पाहिल. दशरथ राजे तशी स्वर्गातून पृथ्वीवरती खाली, आणि खाली पडत असताना त्यांची नजर एका गिधाडावरती पडली. गिधाडानं विचार केला, वरून स्वर्गातून कोणीतरी मनुष्य पडतोय, मग पडल्यानंतर हा ज्या अर्थी वरून पडतोय त्या अर्थी हा मनुष्य सामान्य नाहीये, हा काहीतरी विशेष असला पाहिजे म्हणायला गिधाड आहे. गिधाडानं आपले पंख पसरवले आणि दशरथ राजांना त्या ठिकाणी आपल्या बाहूमध्ये झेलून घेतलं. आता झेलून घेतल्यानंतर दशरथ राजाला खाली आणलं. दशरथ राजाचं मरण त्या ठिकाणी वाचलं. खाली पृथ्वीवरती खाली पडून मृत्यू सांगितला होता, पण राजे पडलेत का? जटायू नावाचं गिधाड मध्ये आलं, त्याने दशरथ राजाला त्या ठिकाणी झेललं. दशरथ राजे वाचले. आता राजा कर्मानं राजा आहेत त्या ठिकाणी दशरथ राजाने त्या ठिकाणी खाली ठेवलं. दशरथ राजा आता राजेच आहेत ते, म्हटले काय मागायचं माग. त्यावेळी जटायू नावाचा पक्षी राजांना म्हणतोय की राजे, मला तुमच्याकडून काहीही नकोय, मला फक्त एक द्या. तुम्हाला झालेल्या 4 पुत्रांपैकी फक्त पहिला पुत्र द्या. दशरथ राजे म्हटले, अरे अजून तर एक सुद्धा होईना, पुत्र कामेष्टी यज्ञ काय जे नाही ते केलं म्हटले आम्ही, तरी सुद्धा पुत्र प्राप्त होईना. जटायू म्हटला, चूक आहे तुमच्या संततीत, तुमच्या नशिबामध्ये 4 सांगितलेले आहेत. दशरथ राजा म्हटले, ठीक आहे, एकही होत नाही ना, झाल्यानंतर द्यायला काय अडचण आहे. दिला म्हटलं पहिला पुत्र तुला, दिला म्हटले पहिला पुत्र तुला. मग ठीक आहे झालं. आणि पुढे कालांतराने दशरथ राजाने परत पुत्र कामेष्टी यज्ञ केला. 4 राण्यांना 4 पुत्र त्या ठिकाणी झाले. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 पुत्र त्या ठिकाणी झाले. 4 पुत्र झाल्यानंतर जटायूला समजलं दशरथ राजाला 4 मुलं झाले. तुम्हाला समजताय ना, कारण आमची भाषा जरा आळंदीकडचा बुवा आहे, मी गावाकडे शेकलेला नाही. आणि मग दशरथ राजाला 4 मुलं झालेत. हे जटायू नावाच्या गिधाडाच्या कानावरती गेला आणि जटायू दशरथ राजाकडे पहिला पुत्र अर्थात भगवान रामचंद्रांना घ्यायला त्या ठिकाणी आला. दशरथ राजे त्या ठिकाणी पुत्र वचन दिले होते, रघुकुलाची रीत आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. वचन दिलेलं आहे म्हटले, मी तुला हा मुलगा तुला देणार. आणि प्रभू श्री रामचंद्रांना त्या जटायू नावाच्या गिधडानं घेतलं. ते गिधड चालायला लागलं, निघायला लागलं. पण तितक्यात त्या ठिकाणी देवर्षी नारद आले. आणि देवर्षी नारदजींनी जटायूची समजूत काढली की अरे जटायू म्हटले की हे मुलगा कुणाचा आहे. जटायू म्हटलं आमचा आहे. नारदजी म्हटले पक्ष्यांना कधीपासून मुलं व्हायला लागली. तसं नाही म्हटले, आम्ही दशरथ राजाकडून या मुलाला वचनामध्ये घेतलेलं आहे. त्यावेळी नारदजी म्हणतायत की हे मानवाचा पुत्र आहेत, मानवाचा मुलगा आहेत, मनुष्याचा मुलगा आहे. आणि हा प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये कसं याचं संगोपन होईल, एक काम करा म्हटले, याला तुम्ही सांभाळू शकत नाही, याला माझ्याकडे द्या. जटायू म्हटला शक्य नाहीये. मग त्यावेळी नारदजी जटायूची समजूत काढतायत की जटायू, आयुष्यामध्ये मुलाची गरज आपल्याला केव्हा भासते हो? आयुष्यामध्ये मुलाची आपल्याला गरज केव्हा भासते मला सांगा? वृद्धावस्थेमध्ये आपल्याला गरज भासते. प्रत्येक बापाची प्रामाणिक इच्छा असते की आपल्या मुलानं आपण ज्यावेळी वृद्धावस्थेला प्राप्त होऊ तेव्हा आपली सेवा करावी आणि शेवट आपण गेल्यानंतर आपलं क्रियाकर्म करावं, शेवटी आपल्याला अग्नी द्यावा, आपलं पिंडदान करावी. प्रत्येक बापाची प्रामाणिक इच्छा आहे. जटायू म्हटलं मग नारदजी म्हटले या ठिकाणी असं करा की ज्यावेळी तुम्हाला मुलांची गरज भासेल त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी मुलगा मिळेल. ज्यावेळी जटायूचा अंतकाळ त्या ठिकाणी जवळ आला, अंतकाळ जवळ आल्यानंतर जटायूचा क्रियाकर्म, जटायूचा अग्निसंस्कार करण्यासाठी या ब्रह्मांडाचा मालक असणारा भगवान प्रभू श्री रामचंद्र होते. आणि इकडे दशरथ राजांना एकही पुत्र जवळ नव्हता. का तर कर्म आहे. याचे पुढे जाऊन सांगू कर्म किती सुदृढ आहे, कर्म किती महत्वपूर्ण आहे आपल्या आयुष्यामध्ये. ज्यावेळी पुढे भगवंताला वनवास झाल्यानंतर भगवंत
प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मणजी आणि माता सीता या वनवासामध्ये गेल्या. रावणानं सीता मातेचं हरण केलं आणि सीता मातेचं हरण केल्यानंतर प्रभू श्री राम आणि लक्ष्मणजी सीता मातेच्या शोधात निघाल्यानंतर पुढे हनुमंतजींची भेट झाली. हनुमंतजींची भेट झाल्यानंतर सुग्रीवजींची भेट झाली. प्रभूंची आणि सुग्रीवजींची मीटिंग त्या ठिकाणी झाली. प्रभू म्हटले आमची बायको रावणानं नेलेली आहे. सुग्रीवजी म्हटले आमची बायको सुद्धा वालीनं नेलेली आहे. दोघांचं दुखणं एक असल्यानंतर युती लवकर होते, विचार एक असल्यानंतर. मग वाली म्हटले आम्ही तुम्हाला मदत करू आणि भगवान प्रभू श्री रामचंद्र म्हटले आम्ही स्वतः तुम्हाला मदत करू. आणि मग ठरलं महाराज. वा वा वा, समान केले व्यसनेचे सौख्य. आणि मग त्या ठिकाणी भगवंत म्हटले ठीक आहे, तुमची पत्नी अर्धांगिनी वालीनं नेलेली आहे, तर आपण सर्वप्रथम काय करू, वालीचं त्या ठिकाणी जाऊ आणि वालीकडून तुमची पत्नी आपण घेऊन येऊ. ठीक आहे म्हटले. सुग्रीव माता करायचं काय, भगवंतानं युद्ध नीती आखली. भगवंत सुग्रीवजींना सांगतायत की तुम्ही गदा घ्या, अस्त्र घ्या, शस्त्र घ्या आणि वालीला त्या ठिकाणी जाऊन युद्धासाठी तुम्ही मागवा. सुग्रीव म्हटले प्रभू तुम्ही काय बोलतायत मला, वाली आहे म्हटले तो समोरचा वाली. कोण वाली? ज्यावेळी अंगद आहेत वालीचे पुत्र जे अंगद कुमार आहेत, ते अंगद कुमार पाळण्यामध्ये खेळायचे महाराज. त्यावेळी वाली रावणाला आपल्या दोन्ही हातात दाबून त्या अंगद कुमाराच्या पाळण्याला उलट टांगायचे. आणि अंगद कुमार त्या रावणाकडे पाहून खेळायचा. अंगद कुमार म्हणायचा की हे 10 तोंडाचं बावलं माझ्या पप्पांनी आणलं कुठून. रावणाचं आपण सर्व आमच्या कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकारांकडून ऐकतात की रावणाचं काय वर्णन केलेलं आहे महाराज. 9 ग्रहाची सत्ता होती महाराज रावणाला चढायला. काय वैभव आहे रावणाचं. असा रावण वाली त्या ठिकाणी त्या रावणाला हे करायचं महाराज. तर वाली सामान्य आहे का, त्याच्या समोर मी काय म्हटले. गेले महाराज सुग्रीवजी वालीला युद्धाला. वाली तिकडून गदा घेऊन आले आणि गदा घेऊन आल्यानंतर वालीचं आणि सुग्रीवाचं युद्ध चालू झालं. आता वालीच महाराज तो शेवटी. वालींनी सुग्रीवांना इतकं मारलं युद्ध तीर्थ पाडलं महाराज. सुग्रीवजींना प्रश्न पडला. भगवंत म्हटले मी तर वालीवरती बाण चालवणार आहेत, पण बाण का चालवणार नाही. सुग्रीवजी मागे आल्यानंतर देवाला म्हटले भगवंता अरे तू बाण चालवणारच होता, पण या ठिकाणी तू बाण चालाय तर सोड, मला तर चालता येत नाही अशी अवस्था झालेली म्हटले माझी, काय करायचं आता. त्यावेळी भगवंत म्हणतायत की सुग्रीवजी मला असा प्रश्न निर्माण झाला की तुमच्यापैकी वाली कोण आणि सुग्रीव कोण. आता काही ठिकाणी 2 भाऊ जे असतात ते सारखे दिसायला असतात. वाली आणि सुग्रीव हे दोन्ही सारखेच होते. कोण सुग्रीव आहे कोण वाली आहे, द्विधा मनस्थिती माझ्यामध्ये निर्माण झाली. आणि जर यथा कदाचित मी जर बाण चालवला आणि तो बाण जर तुला लागला असता तर काय करायचं म्हटले. आता एक काम कर, भगवंताने माळ त्या ठिकाणी घेतली आणि माळ सुग्रीवजींच्या गळ्यामध्ये टाकली आणि परत युद्धाला गेले. आणि भगवंतांनी एक गोष्ट लक्षात घेतलेली होती की ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला मारायचं, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला मारायचं, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला मारायचं. मी तर कोणाच्या गळ्यात माळ आहे. हे माळीचं तत्व तेव्हापासून आहे. मग त्या ठिकाणी भगवंतानं वालीला त्या ठिकाणी लपून बाण त्या ठिकाणी मारला. आता युद्ध नीतीचं शास्त्र आपल्याला असं सांगतं की युद्धामध्ये गेल्यानंतर कुठल्याही युद्धावरती पाठीमागून वार करायचा, क्षत्रिय धर्मानुसार समोरून वार करायचा. आणि आपला भारत देश तर या बाबतीत काही आपल्या भारत देशाची वेगळीच धमक आहे महाराज. आपल्या इतिहासामध्ये आपल्या गावामध्ये सुद्धा पानिपतची कुठल्याही प्रकारचं रक्त न सांडता झालेली लढाई आपल्या गावामध्ये झालेली. हो, आपला इतिहासच वेगळा आहे महाराज. आपल्या इतिहासामध्ये एक शूर होऊन गेले महाराज, महाराणा प्रताप नावाचे. आपण प्रत्येक युद्धाकडे बघा, त्या युद्धाकडं 1 तलवार आणि 1 ढाल असायचे. पण महाराणा प्रताप हे एकमेव असे योद्धे आहेत की ज्यांच्याकडे 2 तलवारी असायच्या. का? छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण बघा 1 तलवार, राजमाता अहिल्यादेवी होळकरांकडे बघा 1 तलवार.
बाकीचे राजे बघा एक तलवार, परंतु क्रांतीसूर्य महाराणा प्रताप त्यांच्याकडे 2 तलवार का असायच्या? कारण समोरचा शत्रू जर असावध असेल, हातामध्ये शस्त्र नसेल, तर महाराणा प्रताप जे आहेत ते आपल्याकडची 1 तलवार त्याला द्यायची, म्हणायची युद्ध कर. युद्धनीती सांगतोय मी तुम्हाला. भगवंतानं त्या ठिकाणी युद्धनीती भगवंताची हुकली, कर्म चुकला. वालीला त्या ठिकाणी भगवंतानं धोक्यानं मारलं, तर भगवंताला सुद्धा कृष्ण अवतारामध्ये आपला जन्म संपवत्या वेळी एका व्याधानं बाण मारल्याचं निमित्त करून घ्यावं लागलं आणि भगवंताला आपला देह समर्पित करावा लागला. काय कर्म आहे महाराज. वालीला बाण मारला, भगवंताला श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा एका व्याधाने आपल्या अंगठ्याला अनावधानाने बाण मारल्याचं निमित्त करावं लागलं. आणि ब्रह्मांड ज्यानं निर्माण केलेला आहे त्या भगवंताला सुद्धा आपला देह त्या ठिकाणी ठेवावा लागला. कर्माची गती मी तुम्हाला सांगतोय. किती कर्माचे उदाहरण द्यावेत महाराज. महाभारतातील एक महत्वपूर्ण पात्र अर्थात पितामह भीष्म आहेत. असे भीष्म पितामह आहेत आणि भीष्म पितामह महाभारतामध्ये शरपंजरी पडलेले आहेत. आपल्या पायामध्ये जर एखादा काटा घुसला तर काय वेदना होतं ते आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण पितामहा भीष्मांच्या शरीराच्या आरपार त्या ठिकाणी बाण गेलेले आहेत, सगळ्या शरीरात बाण गेलेले आहेत आणि त्या बाणाच्या शय्येवरती पितामहा भीष्म त्या ठिकाणी पडलेले आहेत. आणि पितामह भीष्म धारातीर्थी शरपंजरी पडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पितामहांना भेटायला जातात आणि भेटायला गेल्यानंतर पितामह भगवंताची स्तुती करतात. इतिमती ऋती कल्पिता वितृष्णा वगैरे वगैरे. आणि स्तुती केल्यानंतर भगवंताला पितामह भीष्म म्हटले, देवा अरे साधू सारखं आयुष्य जगलो, आयुष्यात कुठल्याच प्रकारचं मी पाप केलं नाही, मग तरी सुद्धा मरताना मला ही शिक्षा का? अरे या उलट राम अवतारामधले जे गिधाड आहे त्या गिधाडाच्या क्रियकर्मासाठी तू होता, मला ही शिक्षा का? कुठला पाप केलाय म्हटले मी. त्यावेळी भगवंत म्हटले, पितामह खबरदार माझ्यावरती दोष आणाल तर, कारण मी कुणाचं वाईटही करत नाही आणि कुणाचं चांगलंही करत नाही. आपण म्हणतो आमचं वाईट देवानं केलं आणि चांगलं झालं तर ते आमच्या कष्टाने झालं. वा रे वा. मग त्या ठिकाणी पितामहांना भगवंत म्हणतात, याला तुमचं कर्म जबाबदार आहे. ते गिधाड होतं का? त्या गिधाडाच्या क्रियाकर्माला अंत्यसंस्काराला मी होतो, पण तुमच्या अंत्यसंस्काराला या ठिकाणी तुम्ही शरपंजरी पडलेले आहात, तुम्हाला मरण सुद्धा लवकर येत नाही. याच्या मागे कारण आहे. म्हटले आहे का? ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं त्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना द्रौपदीनं नंतर भगवंताला बोलवलं. कौरवी पांचाळी सभा माझी आणली आणि वस्त्रे हरली वस्त्रे कैशी झाली माऊली. हा विषय नंतरच आहे, पण त्याआधी द्रौपदी तुमच्या सगळ्यांसमोर गेली, द्रौपदी तुमच्या समोर आली आणि तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला द्रौपदीनं पदर पसरला, सांगितलं, पितामह तुमची कुलवधू आहे मी, माझी आबरू वाचवण्यासाठी तुमच्याकडे भीक मागते. म्हटले मी, माझी आबरू तुम्ही त्या ठिकाणी वाचवा. त्यावेळी पितामहांनी खाली मान त्या ठिकाणी घातली. याच्या उलट आहे का? म्हटले जटायू होता. जटायू एका स्त्रीचं हरण होतंय म्हणून जटायू त्या रावणाच्या लढाईसाठी त्या ठिकाणी गेला आणि त्यानं आपलं प्राण त्या ठिकाणी दिले. याच्या उलट तुम्ही म्हटले, तुम्हाला तर त्या ठिकाणी फक्त म्हणायचं होतं, दुर्योधना थांब, तर दुर्योधना चळा कापला असता महाराज. कर्म आहे कर्म. ठीक आहे म्हटले, एवढ्या अपराधासाठी एवढी मोठी शिक्षा? भगवंत म्हटले, मी काही वेडा आहे का एवढी मोठी शिक्षा द्यायला? चला म्हटले तुमच्या मागच्या जन्मामध्ये. मग मागच्या जन्मामध्ये पितामह भीष्माने भगवंत पहिला जन्म बघितला, कुठल्याच प्रकारचं पाप भेटलं नाही. असे 100 जन्म बघितले आणि 100च्या वर आकडा गेल्यानंतर मग पितामहा भीष्मांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या जन्मामध्ये आपण राजकुमार होतो आणि राजकुमार असताना आपण जंगलामध्ये शिकारीसाठी चाललेलो होतो आणि शिकारीसाठी चालल्यानंतर आपल्या मागे घोडे होते, अनेक प्रकारचे सैनिक होते, त्यांच्याकडे घोडे होते ना. आपल्या रस्त्यामध्ये एक सरडा त्या ठिकाणी आडवा आला. मी त्या ठिकाणी रथ थांबवला आणि रथ थांबवल्यानंतर तो सरडा तलवारीनं उचलला आणि बाजूला ठेवला. का? कारण मागून येणारं जे सैन्य आहे ते सैन्याच्या घोड्यांच्या टापा या सरड्यावरती पडेल आणि हा सरडा चिरडल्या जाईल, त्याच्या हत्येचं पाप माझ्या मस्तकावरती येईल. म्हटले
पण इथं पाप काय? भगवंत म्हटले थांबा, तुम्ही फक्त बाजूला सरडा ठेवला, पण बाजूला सरडा ठेवल्यानंतर तुम्ही कुठं सरडा ठेवला हे तुम्ही बघितलं का? ऐका, तुम्ही सरडा ठेवला ती एका साबरी सारख्या काटेरी झाडावरती ठेवला. तुम्ही ठेवल्यानंतर सरडा त्या काट्याच्या झाडावरती पडला आणि त्या सरड्याला ते काटे आरपार त्या ठिकाणी गेले महाराज. आणि तो सरडा त्या काही कालावधीमध्ये तडफडून त्या ठिकाणी मेला. म्हणून त्या कर्माची शिक्षा आज तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शरपंजेरी पडून तडफडून मरावं लागतंय. सरडा बाजूला ठेवला होता, फक्त सरडा, तो बी कशासाठी? त्याचं प्राण वाचावा. एवढं कर्म केलं, एकही पाप नाही बरं का. एवढंच पाप घडलं तरी सुद्धा शरपंजरी अवस्थेवरती पडावं लागलं. मग आपलं कुठं लावायचं? दुसऱ्याचे बाण कोरणे, कट्ट्यावर बसून याच्या त्याच्या टवाळक्या करणे, हो, निंदा करणे. निंदेचं खूप महत्वाचं सांगितलं महाराज. आम्ही ते दिवस आठवले ना, डोळ्यातून अश्रू येतात महाराज आम्हाला. आम्ही आळंदीला ज्यावेळी शिक्षणासाठी होतो त्यावेळी मधुकरी मागायची. मधुकरी मागितल्यानंतर ते अन्न ग्रहण करायचं ना अभ्यास करायचा, आनंदच वेगळा होता महाराज तो. आणि मग त्या ठिकाणी सकाळी 7ला आमचा पाठ भरायचा. आणि पाठ भरल्यानंतर एक दिवस असंच श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी पाठ सुरू केला. आणि पाठामध्ये अशीच निंदेचा विषय निघाला. निंदेचा विषय निघाल्यानंतर माऊलींनी आम्हाला सांगितलं, जर आपण कुणाची निंदा करत असलो अरुण भाऊ, जर आपली कुणी निंदा करत असेल, प्रवचन जरा सटीक आहे का, आपली जर कुणी निंदा करत असेल तर त्याची आपल्या स्वतःच्या आईपेक्षा सुद्धा आभार मानायला शिका. आपली जर कुणी निंदा करत असेल तर त्याचे आपल्या आईपेक्षाही आभार मानायला शिका. कारण शास्त्राने निंदा जी आहे ती निंदा विष्टे सम सांगितलेली आहे. आणि आपली आई जी आहे ती आपली आई आपली लहान असताना आपली विष्ठा कशाने उचलते हो? काहीतरी साहित्यानं उचलते, हातानं उचलते. पण निंदक जो आहे तो आपली विष्ठा त्याच्या जिभेनं उचलतोय. म्हणून आईपेक्षा त्याचं स्थान महत्वाचं आहे. निंदा किती विशेष सांगितलेला आहे. हो बघा, निंदक हा माझा कंठ पाठयित. काय प्रमाणे? निंदक हा माझा कंठीचा ताईत. आता हे काय माझ्या चिंतनातलं नाही, मी काय पाठांतर केलेला बुवा नाहीये. समोरून प्रमाण दिलंय म्हणून ते सांगतो. आता निंदेवरून कट्ट्यावरती लोक निंदा करतात, पण कुणाची निंदेचं सुद्धा तुम्हाला सांगतोय. जो निंदा करतो त्याच्या घरी त्यानं न केलेलं पाप सुद्धा मुक्कामाला येत असतं. तुम्ही म्हणाल कसं? आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक गुरुवर्य होऊन गेले श्री विठ्ठल महाराज घोले आळंदीमध्ये. त्यांचा दृष्टांत परंपरेनं आम्ही ऐकलेला आहे. ते नेहमी दृष्टांत सांगायचे की एका गावामध्ये, आपल्या गावात जसं मंदिर आहे तसं एक साधू त्या ठिकाणी आले. आणि गावकऱ्यांचा स्वभावही उत्तम होता. मग साधूंना गावकऱ्यांनी विनंती केली की तुम्ही या ठिकाणी थांबा म्हटले. साधू म्हटले ठीक आहे, काही अडचण नाही. साधू थांबल्यानंतर आता माता माऊल्यांचा एक स्वभाव असतो. आमच्यासारखे वारकरी संप्रदायातील वारकरी असो, भजनी असो, काही असो, माता माऊल्या त्यांच्यासाठी खूप आदरपूर्वक काम करतात, खूप सेवा करतात महाराज. वारीमध्ये आता वारी निघालेली आहे. वारीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या पंक्ती, स्वतंत्र माता माऊल्यांच्या पंक्ती तिकडं देवकर फडावरती, इकडं तिकडं. आणि मग गावातल्या माता माऊल्या त्या साधू बाबांना म्हणायच्या, बाबा आज आमचं तुमचं जेवण आमच्याकडं, आज आम्ही तुम्हाला जेवण बनवणार, उद्या आम्ही, परवा आम्ही, उद्या हे आणू ते आणू. सगळ्या माता माऊल्यांकडे एक दिवस ठरला. पण एक वृद्ध म्हातारी होती, बिचारी डोंगरावरती राहायची. ती म्हटली, महाराज उद्या तुमचं जेवण आमच्याकडं, उद्या मी तुम्हाला जेवण घेऊन येईन. साधू महाराज म्हटले ठीक आहे, काही अडचण नाही. आणि मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या म्हातारीनं साधू महात्म्याला जेवढं जेवू घालता येईल तेवढा शिधा त्या ठिकाणी जमवला. आणि त्या शिध्याचे त्या ठिकाणी पराठे केले, थालपीठ त्या ठिकाणी केले. आणि थालपीठ केल्यानंतर एका पात्रामध्ये दही घेतलं. आता जुना काळ होता तो, त्या जुना काळामध्ये थालपीठ एका टोपल्यात ठेवले, एका गाडग्यामध्ये त्या ठिकाणी आपलं दही घेतलं, टोपलं डोक्यावरती घेतलं. बिचारी डोंगरावरती राहायची. आणि डोंगरावरून मंदिराकडे त्या साधू बाबांना त्या ठिकाणी भोजन देण्यासाठी ती बिचारी माई माऊली त्या ठिकाणी आली. आणि माई माऊली त्या ठिकाणी आल्यानंतर तिनं
साधू त्या ठिकाणी चालत चालत चालत, आता डोंगराचं काळ आहे, डोंगर असल्यामुळं त्या ठिकाणी वरून एक साप आणि एक गरुड त्या सापाला धरून त्या ठिकाणी चाललेला होता. आणि त्या सापाला वरून तो गरुड घेऊन चालले असताना साप त्या गरुडाच्या तावडीतून सुटण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू लागला. आणि प्रयत्न करत असताना गरुडानं त्या सापाला अजून घट्ट त्या ठिकाणी पकडलं. आणि घट्ट पकडल्यानंतर त्या सापाच्या पोटाला दाब त्या ठिकाणी बसला. दाब बसल्यानंतर सापाच्या तोंडातून गरळ बाहेर पडली. ती गरळ पडली त्या आजीच्या दह्यामध्ये. आजीचं काही लक्ष आहे, वर डोक्यावरती टोपली ठेवलेली आहे आणि आपल्या अन्नदानाच्या हेतूने ती मायमाऊली त्या ठिकाणी गेली. साधू बाबांनी त्या ठिकाणी ते अन्न ग्रहण केलं. आणि अन्न ग्रहण केल्यानंतर संकल्प सोडला, ओम सहना भवतु सहनो भृणक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावदितमस्तु महाभिविषावहे हरी ओम शांती शांती शांती. आणि संकल्प सोडल्यानंतर साधू बाबा त्या ठिकाणी मरण पावले महाराज. आता मरण पावल्यानंतर गावात चर्चा सुरू झाली. म्हातारी तर विष घेऊन आली होती म्हणे साधू बाबांना मारण्यासाठी. तितक्यात यम आणि यमाचे यमदूत त्या ठिकाणी आले. आणि यमदूत आणि यमाचा संवाद चाललाय की आता हे पाप नेमकं कुणाच्या माथ्यावरती टाकायचं. बिचारी माई माऊली आहे ती तर अन्नदान घेऊन चालली आणि आपली परंपरा सुद्धा तीच आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची 200 वर्षाची आपली परंपरा आहे. साधे माणसं नाही आहेत आपण. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. ही आपली अन्नदानाची परंपरा आहे महाराज. आणि मग त्या ठिकाणी ती माय माऊली अन्नदान करत होती. तिच्या माथे पाप टाकायचं कसं बोला. आणि एखादा वारकरी जर जीव घातला आपण, एखादा वारकरी एखादा संत जर आपण तृप्त केला तर आपल्याला भगवान शिव आणि भगवान विष्णूंना भोजन दिल्याचं पुण्य त्या ठिकाणी लाभतं. हिनं तर भोजनच दिलेलं आहे. बरं आता ते पाप टाकायचं म्हटले, तो गरुड सापाला घेऊन चाललेला होता, त्या गरुडावरती पाप टाकायचं म्हटले. मग आता गरुडाचं भक्ष काय, साप आहे. मग त्यांना भगवंतानं तो अधिकार दिलेला आहे मांस खाणं, तो त्यांचा अधिकार आहे. हा एरवी माणसं सुद्धा मांस खायला लागलेत, हा भाग जरा वेगळा आहे. एक विचार करा बरं तुम्ही, आज दशक्रिया आहे आणि मला सांगा, आपण ज्यावेळी मांस खातो, एखादी शेळी आहे तिचं बोकडं ज्यावेळी कापल्या जातं त्यावेळी ती एक आईच आहे ना हो, त्या आई समोर तिचं लेकरू कापायचं आणि ते कापल्यानंतर जनावरासारखं आपण ते मांस खायचं. त्या आईचं अंतकरण किती हळहळ होत असेल. पुरुष मंडळ तुम्ही कल्पना करा, तुमच्या मुलाला तुमच्या समोर कापलंय, तुम्हाला कसं वाटेल बोला. काही विघातक वृत्ती आहेत महाराज समाजामध्ये, त्यांनी मांसाहाराचा प्रचार केलेला आहे. पण वारकरी संप्रदायासारखा सुचरभूत संप्रदाय या विश्वाच्या पाठीवरती नाही. वारकरी संप्रदाय आमचं सांगतो की भगवंतानं तुम्हाला भोजन करण्यासाठी खाण्यासाठी किती चांगले चांगले पदार्थ ठेवलेले आहेत, मग त्या मांसाकडे तुम्ही जातात का. आणि बरं लोकांचा तर हद्दही अशी झाली की काल खाल्ल्यानंतर आज आंघोळ करून लगे मंदिरात. माझं तर प्रामाणिक मत असं आहे विकास भाऊ की मांस खाल्ल्यानंतर माणसानं कमीत कमी 1 महिनाभर मंदिरात जाऊ नये. मांस आहे ते पचवणं अवघड आहे. आपला विषय चालला होता, हे पाप नेमकं आता कोणाच्या माथ्यावर टाकायचं. गरुडाचं अन्न आहे. बरं गरुडाचं अन्न जरी म्हटलं तरी साप खाली त्या ठिकाणी सुटण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून फक्त गरुडानं त्याला त्या ठिकाणी घट्ट पकडलं. आणि गरळ टाकणं हा तर सापाचा गुणधर्म आहे, सापाच्याही टाकता येणार नाही. मग गावागावामध्ये कट्ट्यावर बसणाऱ्या मंडळींच्या चर्चा सुरू झाल्या. म्हातारीनं साधूबाबांना मारण्यासाठीच विष टाकून आणलं, असंच केलं तसंच केलं, हेच झालं तेच झालं, असंच केलं तसंच करत ते निंदा करू लागले महाराज. मग यमदेव म्हटले, आता एक काम करा, या घटनेमध्ये दोष कोणाचाही नाहीये, हे पाप आपल्याला हे जे निंदा करणारे मंडळी आहेत ना यांच्या माथ्यावर टाकायचं म्हटले. म्हणून कुणाची खबरदार, जर कुणाची तुम्ही निंदा करत असाल तर निंदा जो करतो त्याच्या घरी त्यानं न केलेलं पाप सुद्धा मुक्कामी येत असतं. आपला विषय चाललाय कर्म.
आणि एक सांगतो आज दशक्रिया आहे. काय महाराज गेल्यानंतर 10 दिवस आहे, आपण सर्वजण जमतो, सोहळा आहे, ही सर्व क्रियाकर्म आहे. म्हणून जोपर्यंत भगवंताने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत आपलं कर्म इतकं सुदृढ करून घ्यायचं, इतकं सुदृढ कर्म करायचं, इतकं सुदृढ कर्म करायचं की आपण मेल्यानंतर स्वतः भगवंत सुद्धा आपल्याला मोक्षाच्या वाटा त्या भगवंतानं रिकाम्या केल्या पाहिजे महाराज. हो, काय कर्माची अवस्था आहे. मग आपलं उत्तर असं आहे की आपण जे कर्म करत असतो ते कर्म भोगून फेडण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि या पुढचं असं आहे की एकदा की आपलं कर्म संपलं की आपल्या शरीराकडून काळाला त्या ठिकाणी संदेश जातो आणि काळ आपल्यावरती झडप घालतो. आपण म्हणतो की वगैरे वगैरे चांगला मुलगा होता, तरुण अवस्थेत गेला बिचारा. तो तरुण अवस्थेत का गेला? कारण त्याचं कर्म संपलेलं होतं, म्हणून त्याला त्या ठिकाणी जावं लागलं. प्रत्येकाचं कर्म आहे महाराज, कर्म संपलं की त्या ठिकाणी जावंच लागतं. काही भाग असा वेगळा आहे की काहींचे कर्मच इतके असतात की त्यांना देव सुद्धा लवकर नेत नाही. पाहुण्यांनी फोन केला, आपण आजारी आहेत या भेटायला, पाहुणे भेटून गेले. परत वर्षभरानं फोन केला, पाहुण्यांनी आपल्याला फोन केला, कशी बाबाची तब्येत? म्हटले अजून टणटणीत आहे. पाहुणे सुद्धा म्हणतात अजून गेले नाहीत. महाराज आता विनोदाना विषय चाललाय. तिकडं बीड भागामध्ये एक आमचे कीर्तनकार आहेत, माऊली बाबा म्हणून. त्यांचं वय 110 वर्ष वय आहे, पण अजून सुद्धा असं कीर्तन करताय म्हातारा. आम्हाला सुद्धा लाज वाटावी, उड्या आणतात महाराज. म्हणजे काहीतरी असतंय, कर्म शिल्लक आहे तोपर्यंत जाता येत नाही. कर्म संपलं की आपल्या सर्वांचे गात्र त्या ठिकाणी गलित होतात. आणि ज्या पद्धतीनं जन्म झाल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो? जन्म झाल्यानंतर पहिल्यांदा श्वास घेतो, नंतर बाळ जे असतं ते रडायला लागतं, रडल्यानंतर हळूहळू चालायला लागतं, चालल्यानंतर हळूहळू पळायला लागतं, मोठं होतं बोलायला लागतं, बोलायला लागल्यानंतर एक 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 क्रिया शिकत जातं. आता मरणाकडे जात असताना ज्या एक एक क्रिया आपण शिकलेल्या आहेत, हा चालणं आहे. सुरुवातीला काय होतं? काठी आली म्हणजे चालणं हळूहळू संपतं, चला पुढे. चालणं गेल्यानंतर ज्याप्रमाणे लहान बाळ पडतं त्याप्रमाणे आपल्याला पडावं लागतं. पडल्यानंतर मग काही मृत्यूची लक्षणं सांगितलेली आहेत की आपण कानामध्ये हात घालायचा आणि कानामध्ये हात घातल्यानंतर आपल्याला एक चर्र असा ध्वनी आवाज ऐकू येतो. तो ध्वनी आपल्याला बंद झाला की समजून जायचं आपले 10 दिवसात त्या ठिकाणी मृत्यू आहे. आणि महिला मंडळीसाठी तर विशेष लक्षण सांगितलेलं आहे. आपल्या ज्या भुवया आहेत, त्या भुवया आपल्याला जर दिसणं बंद झालं तर समजून जायचं 3 दिवसात आपलं जवळ आलेलं आहे. ज्यांच्या नैसर्गिक भुवया आहेत त्यांच्या, ज्यांनी आता ब्युटी पार्लर वगैरे केलेले आहेत त्यांच्यासाठी हा विषय नाही. आणि नाकाचा शेंडा मोडणे ह्या जुन्या त्या ठिकाणी अजूनही आहेत. गात्र गलित होतात, गात्र गलित झाल्यानंतर त्या ठिकाणी माणसाला बोलणं राहतं महाराज. शेवटची क्रिया ही बोलणं बंद होणं. आता बोलणं का बंद होतं शेवटच्या क्षणी? या महापुराणाच्या अंतर्गत एक आजामेळ नावाच्या ब्राह्मणाचं आख्यान आलेलं आहे. खूप गोड आहे, ऐका. आपल्याकडे वेळ आहे ना अरुण भाऊ? 5-10 मिनिटं आहे का? ऐका. असं आहे की आजमेळ नावाचा एक ब्राह्मण होता. पण आता ब्राह्मण असला तरी संगतीनं माणसाच्या जीवनावरती परिणाम होतो. आणि ब्राह्मण जो आहे त्याची संगत त्या ठिकाणी चुकली, तो जरा वाईट मार्गाला त्या ठिकाणी जाऊ लागला, वेश्या वगैरे वगैरे व्यसन करायला लागला. काय त्याचं ते पाप त्या ठिकाणी वर्णायचं? असं एकही पाप नाही की ज्यानं त्या आजामेळानं केलेलं होतं. असा आजामेळ आहे. आणि शेवटी त्यांनी एका वेश्येसोबतच विवाह केला. आणि वेश्येसोबत विवाह केल्यानंतर त्या वेश्येपासून त्याला एक मुलगा झाला. आणि मुलगा झाल्यानंतर काही कालावधीमध्ये त्याच्या घरी एक साधू पुरुष त्या ठिकाणी आले. साधू पुरुष आल्यानंतर आता बिचारी माय माऊली होती, तिने भिक्षा वाढली. आणि भिक्षा वाढल्यानंतर सांगितलं घरामध्ये क्लेश आहे, कलेह आहे. साधू महाराज सुद्धा म्हटले तुमचं कर्म आहे. म्हटले एक काम करा, या कर्मापासून तुम्हाला मुक्ती करायची, आम्ही जास्त काही करणार नाही, पण तुम्हाला झालेला जो मुलगा आहे त्याचं नाव तुम्ही काय करा, नारायण ठेवा. म्हटले नारायण, नार अधिक आयन, नर अधिक आयन, नारायण. संधी विच्छेद करायला मलाही वेळ नाही, आपला वेळ संपुष्टात येतोय म्हणून मी थोडं आवरण्याचा प्रयत्न करतो, ऐका. आणि मग त्या ठिकाणी
त्या भगवंताचं नाव ठेवा म्हटले. नारायण पुढं नारायण आजामिळ नावाचा जो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मणाला त्याची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी सोडून गेली. सोडून गेल्यानंतर घरामध्ये नारायण नावाचा मुलगा आहे. नारायण नावाचा मुलगा त्या ठिकाणी त्या आजामिळाची सेवा करायचा. आता बाप आहे शेवटी, पुत्राचं काम आहे बापाची सेवा करणं, सेवा करायचा. आता आजामिळाला दररोजची सवय होते, नारायणा पाणी आण, नारायणा हे बघ, नारायणा ते बघ, नारायणा असं कर, नारायणा तसं कर. नामस्मरण व्हायचं महाराज भगवंताचं. आणि एक दिवस त्या आजामिळाचा अंतकाळ त्या ठिकाणी जवळ आल्यानंतर आजामिळाला नेण्यासाठी भगवान यमाचे यमदूत त्या ठिकाणी आले. आणि त्या यमदूतांना आजामिळानं बघितलं, महाराज ज्याचं मरण आहे तो काही क्षणार्धापूर्वी किंवा 1-2 दिवसापूर्वीच त्याला त्या ठिकाणी मरणाचे संकेत लाभत असतात. मरणाचे संकेत आपल्याला 1 ते 2 दिवस अगोदरच दिसत असतात. आजामिळाला त्या ठिकाणी यम दिसायला लागले. काय त्या यमाचं वर्णन केलेलं आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये, याचं वर्णन केलेलं आहे बघा, की ते यमदूत असे दिसायचे की जळालेल्या त्वचेचे आहेत, वेडे वाकडे दात आहेत, केस वाढलेले आहेत, भयावह ते यमदेव यमाचे दूत आहेत. आणि त्यांना बघितल्यानंतर तो आजामिळाचा प्राण आता ते खेचणार त्या आजामिळाच्या शरीरामधून. आजामिळ घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आणि घाबरल्यानंतर आपली व्यवहारातली सुद्धा एक सवय आहे दादा, की आपण आपल्या जवळची जी व्यक्ती आहे तिला आवाज त्या ठिकाणी देत असतो. कुणाच्या जवळ आई असेल तर आपण काय म्हणतो घाबरल्यानंतर, आई ग, साप दिसला, घाबरलोय, बाप रे. पण आजामिळाला कोणी होतं का? आजामिळानं खेळत असणाऱ्या आपल्या पुत्राला आवाज दिला की ए नारायणा, ए नारायणा, ए नारायणा, ए नारायणा. आजामिळाच्या मुखामधून नारायण नाम शब्दाचा त्या ठिकाणी संचार झाला. आणि संचार झाल्यानंतर यमाचे यमदूत जे आजामिळाच्या शरीरातून आजामिळाचा प्राण खेचत होते, त्यांना त्या ठिकाणी भगवान विष्णूचे दूत आले, त्यांना धक्का मारला आणि आजामिळाचं प्राण त्या ठिकाणी घेतला. आणि आजामिळासारख्या महापाप्याला सुद्धा वैकुंठामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. कशाचा परिणाम आहे? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. बघा, भगवंत सांगतायत की आयुष्यामध्ये तुम्ही परमार्थ केला नसेल तरी चालेल, पण एक काम करा म्हटले, मरताना तुम्ही भगवंताचं नाम घ्या. मग पूर्वीच्या काळामध्ये लोक असेच करायचे, जे नाही ते पाप कर्म करायचे, मरताना भगवंताचं नाव घ्यायचे. आणि नाव घेतल्यानंतर भगवंताचं नाव घेतलं की त्यांना मोक्षाची शाश्वती होती महाराज. आणि मग त्या ठिकाणी त्या आजामिळाला त्या ठिकाणी भगवान विष्णूचे दूत त्या ठिकाणी घेऊन गेले. पण आता यमदेवाला प्रश्न पडला. यमदेव म्हटले, हे तर आमचं गिऱ्हाईक आहे, तुम्ही कसे घेऊन चालले, काय करायचं म्हटले आता. मग यमदेव आणि भगवान विष्णूचे दूत ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवासमोर त्यांचं त्या ठिकाणी ठेवलं. यमदेव म्हटले, यानं आयुष्यभर पाप केलं, शेवट मरताना नारायण म्हटला, याला वैकुंठ लोक आहे, हे चुकीचं आहे म्हटले, घटना बदला. मग ब्रह्मदेवानं घटनेत बदल केला की मरणाच्या अगोदर माणसाचं बोलणं बंद होतं. आपण मग अशी भजन करत होतो, बरेच लोक या ठिकाणी भजन सुद्धा करत नव्हते, भगवंताचं नामस्मरण सुद्धा करत नव्हते. म्हणजे किती पाप असेल आपलं. तो आजामिळा तरी आपल्यापेक्षा बरा असेल. आवरायचं सुरू झालं. अच्छा बघा, असो पुन्हा एकदा नानांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो. झालेली सेवा भगवान श्री पारेश्वराच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्या सर्वांच्याही चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आजच्या सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे अरुण भाऊ, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच आदरणीय आमचे रामहरी काका शेळके यांचे चिरंजीव, आमचे ज्येष्ठ सन्मित्र आदरणीय विकास भाऊ शेळके, त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र रुद्रा फोटोग्राफीचे मालक आदरणीय विशाल दादा शेळके यांचीही विशेष प्रकारची उपस्थिती. आता मला आपल्या गावामध्ये काही प्रत्येकाचं नाव माहीत नाहीये, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. करा भजन करा. आजामिळाला शेवटी नाव घेतलं तरी मुक्ती भेटली ना आपल्याला. इथं मी सांगतोय तरी सुद्धा भजन करेन राव आपण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
तुकाराम तुकाराम. पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने